श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. श्रावण महिन्यात काहीही करू नका, तर हा उपाय करा. श्रावण महिन्याचा तुम्हाला पूर्ण लाभ होईल. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रावणचा महिना सुरू होतो आणि मी तुम्हाला सांगते की श्रावण महिना हा महाकालचा सर्वात आवडता महिना आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा सणासारखा असतो. अशा परिस्थितीत सर्व भक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि जेव्हा जेव्हा श्रावणचा महिना सुरू होतो तेव्हा सर्वत्र फक्त महाकालच्या नावाचा गजर ऐकू येतो. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. पूजेबरोबरच इतर धार्मिक विधीही केले जातात. इतकेच नाही तर भोळ्याचे भक्त भोले बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी कावड आणतात. कोणीतरी टपाल कव्हर आणते, कोणीतरी त्यांच्या श्रद्धेनुसार पायी कव्हर आणते. हिंदू परंपरेनुसार श्रावण महिना हा शुभ महिना मानला जातो. उलट हा तो महिना आहे जेव्हा भगवान भोलेनाथ पृथ्वीवर राहतात. तुमच्या भक्ताची उपासना त्वरित स्वीकारा आणि इच्छा पूर्ण करा. याशिवाय मित्रांनो, दरवर्षी श्रावणचा पवित्र महिना येतो. आम्ही उपवास करत आहोत. प्रत्येकजण महादेवसाठी ओरडतो आणि आशा करतो की आता आपल्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतील, नोकरीत प्रगती होईल आणि घरात पैशाचा ओघ राहील. पण तुमच्या कधी लक्षात आले आहे का की इतक्या भक्तीनंतरही अनेक लोकांच्या नशिबाचे कुलूप का उघडत नाही? त्यांच्या घरात नेहमीच आजार आणि आर्थिक अडचणी का पसरतात? वेदना कमी होण्याऐवजी वाढतात. तुम्ही देखील शिवलिंगाच्या प्रत्येक सावनीला पाणी अर्पण करता का? पण तरीही जीवनातील त्रास आणि आजार संपण्याचे नाव घेत नाही. मनात अस्वस्थता आहे, मानसिक तणाव आहे, घराची संपत्ती थांबली आहे, व्यापार ठप्प झाला आहे. म्हणून थांबा आणि हे कडू सत्य काळजीपूर्वक ऐका. आपल्यापैकी 100 पैकी 90 जण श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठतात. ते स्नान करून मंदिरात जातात आणि शिवलिंगावर कमळ भरून पाणी अर्पण करून उलट्या घरी परततात. आणि मग त्यांना वाटते की फक्त महादेव आनंदी झाला आहे आणि आता हा चमत्कार एका रात्रीत घडेल. जीवन आनंदी राहील, व्यवसायात वाढ होईल, पैसा चुंबकासारखा ओढला जाईल. पण तसे नाही. जर असे असते तर केवळ शिवलिंगावर पाणी अर्पण करूनच संपत्तीचे साठे भरले गेले असते, तर प्रत्येकजण श्रीमंत झाला असता. पण मी तुम्हाला सर्वांना सांगते की शास्त्रांच्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे की श्रावण महिन्यात पूजेव्यतिरिक्त जर तुम्ही हे चमत्कारिक प्रभावी उपाय केले तर तुम्हाला महादेवाची कृपा मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमच्या आयुष्यातून सर्व वेदना आणि दुःख नाहीसे होतील. फक्त तुम्हाला हा उपाय श्रावण महिन्यात करावा लागेल. कारण हा उपाय इतर कोणत्याही उपायासारखा नाही, परंतु प्राचीन काळापासून अतिशय चमत्कारिक परिणामकारक मानला जातो. श्रावण महिन्यात जे उपाय तुम्ही शांतपणे करता ते जर तुम्ही गुप्तपणे केले तर श्रावण महिन्यात केलेल्या दान, स्नान, पूजेला पूर्ण परिणाम प्राप्त होतो. सूर्यप्रकाशातील बर्फाप्रमाणे जीवनातील भूक नाहीशी होते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या चमत्कारिक प्रभावी उपायांबद्दल, जे कितीही वाईट असले तरी ते श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी करून नशिबात रूपांतरित केले जातात. श्रावण महिन्यात केलेल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते. या व्यतिरिक्त काही उपाययोजना आहेत ज्या तुम्ही दररोज करू शकता. श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवशी झोपलेल्या नियतीचे कुलूप आपोआप उघडते. तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला पाहिजे. हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, अन्यथा तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावी लागेल. कारण श्रावण महिना वर्षातून फक्त एकदाच येतो. जर तुम्ही ही संधी गमावली तर ती तुमच्यासाठी सोने खाण्यासारखी असेल आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. पण त्यापूर्वी जर तुम्हाला देखील आनंद हवा असेल तर घरी यावे. कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती चौपट होते. जर या कालावधीत महाकालाचे आशीर्वाद कायम राहिले तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची सदस्यता घ्या. आणि ओम नमः शिवाय
हर हर महादेवसह टिपण्यांमध्ये आपले नाव लिहा. म्हणून महाकालाचे भक्त यावर्षी 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात करतील. यावेळी 2026 मध्ये श्रावण महिन्यात 4 सोमवार असतील. होय, 4 सोमवार असतील. अशा परिस्थितीत असे मानले जाते की जे भक्त श्रावणात खऱ्या मनाने आणि भक्तीने भगवान शिवाची पूजा करतात, त्यांच्यावर भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद दिले जातात. संपूर्ण आयुष्य आनंदी राहील आणि भगवान भोलेनाथ अतिशय साध्या आणि छोट्या उपायांनी आनंदी होतील. प्रिय भक्तांनो, मी तुम्हाला अशा चमत्कारी प्रभावी उपायाबद्दल सांगते, जे श्रावण महिन्यात करून जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकतात. रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. 1 नंबरचा दिवा. प्रिय भक्तांनो, श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस खूप शुभ असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला एक दिवसही बाहेर जाण्याची गरज नाही. श्रावण महिन्यात दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावा. शक्य नसेल तर तुम्ही कधीही दिवा लावू शकता. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे. अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्याच्या 4ही सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला पाहिजे आणि त्या घरात लक्ष्मी मातेचे अवशेष राहतील. ती कायमस्वरूपी राहते आणि भक्तांना तिच्या अमर्याद कृपेने आशीर्वाद देते. पण ज्या घरात झाडूचा आदर केला जात नाही, तिथे अपमान होतो. घसा साफ करण्याचा आवाज. त्या घरात पैसा पाण्यासारखा खेळतो. पैसे घरात येतात, पण ते निरुपयोगी गोष्टींवर वाया जाते. अशा परिस्थितीत मित्रांनो, जर तुमच्या घरात झाडू असेल आणि ती तुटलेली असेल, तर ती घराबाहेर काढा आणि झाडू घेऊ नका. कारण श्रावण महिन्यात तुटलेली झाडू घरात ठेवणे हे दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे, ज्यामुळे श्रावण महिन्यात प्रार्थनेची फळेही अपूर्ण राहू शकतात. 6वा क्रमांक. प्रिय भक्तांनो, लवंग हा सर्वात प्रभावी शुभ उपाय आहे. एक लहान लवंग हे खूप मोठे काम आहे. तुम्ही याला एक लहान पॅकेट बिग बॅग देखील म्हणू शकता. या प्रकरणात काळजीपूर्वक ऐका. जन्मकुंडली शनी, राहू आणि केतूची अशुभ स्थिती चालू आहे. घरात एक समस्या आहे. कामांना विलंब होत आहे. आनंदाचे दुर्दैवात रूपांतर झाले आहे. म्हणून श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी शिवलिंगाच्या वर लवंगाची जोडी अर्पण करा आणि या लवंगाचा वरचा भाग तोडू नये. अन्यथा तुम्हाला हा उपाय करण्याचे फळ मिळणार नाही आणि तुमची आर्थिक परिस्थिती तशीच राहील. अशा परिस्थितीत शिवलिंगावर लवंग अर्पण करताना भगवान शिवांच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुम्हाला हा उपाय करण्याचे पूर्ण परिणाम मिळतील. तुम्हाला भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद मिळतील. यामुळे तुमचा अन्नसाठा भरून निघेल. वास्तुदोष संपतील. दुर्दैवाचे रूपांतर नशिबात होईल. क्रमांक 7. नंदी सेवा. होय, नंदी सेवा तुम्हाला माहीत आहे की भगवान शिवाचे प्रिय वाहन नंदी आहे. अशा परिस्थितीत पहिली गोष्ट जी तुम्ही करायला हवी ती म्हणजे भगवान भोलेनाथांच्या या प्रिय महिन्यात, या पवित्र श्रावण महिन्यात नंदी महाराजांना कोणतीही हानी पोचवू नये. अन्यथा आपण इच्छित परिणाम साध्य करू शकणार नाही. पण तुमच्या आयुष्यातील सद्गुण नष्ट होऊ शकतात, जे दुर्दैवाने तुमचे नशीब गिळंकृत करेल. तुमचे नशीब कमकुवत असेल, त्यामुळे तुम्ही ते महिन्याच्या प्रत्येक दिवशी केलेच पाहिजे. या महिन्यात भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नंदीला अन्न द्या. केवळ गायीच नव्हे तर गायीही. जर हे दररोज करणे शक्य नसेल तर तुम्ही संपूर्ण महिना गोशाळेत जमा करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रावणच्या सोमवारीही गायी आणि नंदीला खाऊ घालू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला जीवनात चांगले परिणाम मिळतील. घड्याळ. क्रमांक 8. घड्याळ ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या मदतीने वेळ पाहिली जाते आणि हे सर्वांना माहिती आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात
फूट पडली असेल किंवा घरात बंद घड्याळ असेल, तर घराबाहेर पडणे तुमच्यासाठी शुभ आहे. कारण ज्या घरात जुने घड्याळ बंद आहे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. गरिबी आपले पाय पसरवते आणि झोपायला जाते. तो घराबाहेर पडत नाही, ज्यामुळे घरात विनाकारण भांडणे होते. वैवाहिक जीवनात आनंद राहत नाही, परंतु वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते. अशा परिस्थितीत घरातून घड्याळ काढून घरात नवीन घड्याळ लावा. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 9वा क्रमांक. प्रिय भक्तांनो, भगवान शिवाला बेलपत्र किती प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत भगवान शिवाला जल अभिषेकासह बेलपत्र अर्पण करा. कारण ही भगवान शिवाची सर्वात प्रिय गोष्ट आहे आणि जो कोणी श्रावण महिन्याच्या सोमवारच्या शुभ प्रसंगी ते अर्पण करतो, त्याचे जीवन उज्ज्वल आहे. नशीब बळकट आहे. बोट पुढे जाते, इच्छा पूर्ण होतात. पण लक्षात ठेवा की जे काही बेलपत्र शमीचे पान अर्पण केले जाते ते कटिपत्ती नसावे, अन्यथा तुम्हाला केवळ अर्धा परिणाम मिळेल. सर्वप्रथम श्रावण महिन्यातील एक अत्यंत सुंदर उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर काही क्षण शांत बसून भगवान शिवाचे स्मरण करणे. उठताच मोबाईल पाहण्याऐवजी डोळे बंद करा आणि मनात श्रद्धेने ओम नमः शिवायचा जप करा. तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा जप करू शकता. जप किती वेळा करायचा यापेक्षा तो श्रद्धेने आणि शांतपणाने करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर शक्य असल्यास स्वच्छ पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरात भगवान शिवाचे चित्र किंवा शिवलिंगासमोर बसून प्रार्थना करू शकता. जलाभिषेक करताना मनात एकच भावना ठेवा की हे महादेव, माझ्या मनातील अहंकार, राग, मत्सर आणि नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती मला द्या. मित्रांनो, श्रावण महिन्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र अर्पण करणे. धार्मिक परंपरेत बेलपत्र भगवान शिवाला प्रिय मानले जाते. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ असावे आणि श्रद्धेने अर्पण करावे. बेलपत्र मिळाले नाही म्हणून चिंता करण्याची गरज नाही, कारण भगवान शिवाची भक्ती केवळ एका वस्तूवर अवलंबून नसते. स्वच्छ पाणी, मनापासून केलेली प्रार्थना आणि चांगले आचरणही भक्तीचाच भाग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात शक्य तितके अन्न वाया जाऊ देऊ नका. आपल्या ताटात जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न घ्या. उरलेले अन्न फेकण्याऐवजी गरजू व्यक्तीला देता येते का, एखाद्या प्राण्याला देता येते का किंवा योग्य पद्धतीने वापरता येते का याचा विचार करा. अन्नाचा आदर करा. ही देखील एक प्रकारची सेवा आहे. चौथी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. मदत नेहमी पैशांनीच करावी असं नाही. एखाद्याला जेवण देणे, वृद्ध व्यक्तीला मदत करणे, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणे किंवा एखाद्या आजारी व्यक्तीची विचारपूस करणे हे देखील पुण्याचे कार्य मानले जाते. मात्र दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा ठेवू नका. शक्य असेल तर शांतपणे आणि निस्वार्थ भावनेने सेवा करा. पाचवी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात प्राण्यांशी दयाळूपणे वागा. नंदी हे भगवान शिवाचे वाहन मानले जाते आणि त्यामुळे अनेक भक्त नंदीची सेवा श्रद्धेने करतात. परंतु कोणत्याही प्राण्याला त्रास न देणे ही सर्वात मोठी सेवा आहे. गायी, कुत्रे, पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी आपल्या क्षमतेनुसार पाणी किंवा योग्य अन्नाची व्यवस्था करू शकता. मात्र प्राण्यांना त्यांच्या आरोग्यास अपायकारक पदार्थ देऊ नका. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.